नागपुर महानगर पालिका में मौजूद 10 जोन को बढ़ाकर 13 करने के प्रस्ताव को लेकर मनपा सदन में जमकर हंगामा हुआ। पार्षद बंडू राउत ने कहा कि शहर का लगातार विस्तार हो रहा है और ग्रामीण क्षेत्र भी नागपुर शहर से जुड़ रहा है। ऐसे में प्रशासनिक सुविधा के लिए नए जोन जरूरी है। उन्होंने स्पष्ट किया कि प्रस्ताव रखने का मतलब तुरंत जोन बनना नहीं है। प्रस्ताव मनपा से महाराष्ट्र शासन के पास जाएगा और कर्मचारियों की नियुक्ति के बाद ही नए जोन बनाए जाएंगे। वही विपक्ष ने कर्मचारियों की कमी का मुद्दा उठाते हुए प्रस्ताव का विरोध किया। विपक्षी पार्षद महापौर के सामने पहुंच गए और सत्ता पक्ष के खिलाफ नारेबाजी की। 20 ते 22 वर्षापूर्वी या नागपूर शहरात 10 झोन झाले होते आणि समजा त्याला 24 वर्ष पूर्ण झाले असेल आणि एखाद्याला 24 वर्षापूर्वी पोरगा झाला तर 18 वर्षांनी तो मतदान करते आणि 23-24व्या वर्षी त्याचं लग्न होते आणि एवढे वर्ष झाल्यानंतर 10 झोनचे 13-14 झोन करा ही मागणी मी केली। कारण एकव्या ग्रामीण भागात जर इंजिनियर गेला तर तो दिवसभर वापस येऊ शकत नाही आणि आता ग्रामीण भाग हा नागपूर शहराशी जुळला आहे। मी आज विषय मांडला म्हणजे काही उद्या झोन होणार आहे का नाही होणार आहे हा प्रस्ताव परत महानगरपालिकेमध्ये येईल। महानगरपालिकेतून महाराष्ट्र शासनाकडे जाईल। त्यांच्यासोबत कर्मचाऱ्यांच्या सुद्धा नियुक्त्या होतील आणि त्याच्यानंतरच झोन वाढू शकते याची संपूर्ण माहिती मला। पण कुणी प्रस्तावच जर सभागृहात मांडणार नाही तर झोन वाढेल कशी आणि झोन वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यावेळची लोकसंख्या साधारणतः 20 लाख होती, आज 34 लाख नागपूर शहराची जर लोकसंख्या झाली आहे तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये झोन असायला पाहिजे असा माझा पूर्ण विषय। विरोधी पक्षनेत्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जर तुम्ही झोन वाढवले तर त्या झोनला मॅनपॉवर लागतो, अधिकारी लागतात, तेच तुमच्याकडे माझा प्रस्ताव जो होता तो असा होता की 13-14 झोन जर केले तर हे झोन करणं हे काही महानगरपालिकेच्या हातात नाही। हा फक्त आज प्रस्ताव मांडला। हा प्रस्ताव कमिशनर महाराष्ट्र शासनाकडे नेईल आणि महाराष्ट्र शासन जेव्हा त्याला मंजुरी देईल त्याच्यासोबत कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा करून घेईल तेव्हाच ते झोन वाढतील। प्रस्ताव जो हा सूचनेसाठी दिलेला आहे, मंजूर झालेला नाही असं विरोधी पक्षांचे। हे बघा, सत्ता पक्ष नेत्याकडून किती लोकांनी हात वरती केला। आता तो काय झाला काय नाही झाला ते तुम्हाला जेव्हा महापौरांचं लिखाण होईल तेव्हा लक्षात येईल।